नमस्कार मित्रांनो. तर आता ऑफिशियली श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. तसं आता एक जोरदार पावसाची सर येऊन गेली आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा ऊन पडलेलं आहे. आणि हे आपल्याला दिसत असेल, आपलं नाचणीचं हिरवगार शिवार, ही पोफळी आणि नारळांची बाग, पाखाडी. आत्ता बेंडणी चालू केली आहे कारण 14 ते 19 ऑगस्ट मोठा विकेंड आहे. तर आपला होमस्टे फुल झालेला आहे त्या विकेंडला. त्यामुळे बागेची साफसफाई, त्याचं काम सुरू आहे. या पर्याला पाणी आलं आहे. इकडचं पण सगळं गवत बेणून घेतलं आहे, स्वच्छ एकदम दिसत असेल आपल्याला. पाणी गढूळ झालं आहे कारण एक जोरात सर येऊन गेली पावसाची. एक 20-25 मिनटं अतिशय मुसळधार पाऊस झाला. तर हे असं हिरवगार नाचणीचं शेत. आता भात दाखवतो कसा झाला आहे ते. तर इकडचं असं बेंडणीचं काम चालू होतं आज. गवत साफ बेणून खड्ड्यात टाकलेलं आहे कंपोस्टिंगसाठी. आणि ह्या किंजळ नाही, कसलं बरं नाव विसरलो, त्या झाडापासून इथे भाताचं शेत सुरू झालेलं आहे. तर हा बघा भात. भाताने पण आता जोर धरलेला आहे. इकडे सोनकीची पिवळी पिवळी फुलं फुललेली आहेत, ही ठेवणार आहे मुद्दाम. इकडे आळवावरचं पाणी. इथला मागचा जो कोपरा आहे हा तीळ पेरण्यासाठी बेडून घेतला आहे. तर इथे एकदा नांगर फिरवणार आणि इथे तीळ पेरणार आहे. तीळ उशिरा पेरणार आहे याचं कारण की एकदम नाचणी आणि भात तयार होईल, त्याच सुमारास तीळ पण तयार होऊ नये आणि एकाच वेळी अनेक कामं डोक्यावर पडू नयेत. त्यामुळे तीळ आत्ता पेरला तर तो उशिरा होईल, साधारण दिवाळीच्या पण नंतर. आणि जेव्हा तो फुललेला असेल तेव्हा अतिशय सुंदर दिसेल. दिवाळीत जे आपल्याकडे पाहुणे येतात त्यांनासुद्धा ते नेत्रसुख अनुभवता येईल. तर यासाठी या श्रावण महिन्याच्या पौर्णिमेनंतर तिळाची लागवड करणार आहे. तर असं आपलं शेत नारळी पोफळीच्या बागेतलं. धन्यवाद.